आई म्हणून घेणं पण काही सुखाचं नाही बरं का. मी म्हणते मला चक्कर काय लागली, मला बसू वाटेना, म्हणजे उभा राहा वाटेना, सारखं बसू वाटायचं. तिथं पण बरं का चेक करताना ती मी बसलीच होती, मला उभाच राहा वाटेना. डॉक्टरनं पण सांगितलं त्यांना खुर्ची द्या, कारण बहुतेक अशक्तपणा त्रास असू शकतोय. आणि जे काय असेल ते टेस्ट मला करायला सांगितले होते ते मी केले त्या. आता आपण जे केलं आहे ती HB, जे माझं रक्ताचं जे काय असेल ते प्रमाण किती आहे ते बघितलं. बघा इथलं माझं रक्त काढून घेतलंय बोटातलं. एकच टेस्ट झाली इथं, दुसरी टेस्ट होत नाही त्या. आता ती सरकारीमध्ये तर करावं लागतील या, नाहीतर सरकारीत नाही कॉटेजला झाल्या तर करूया. नाहीतर कॉटेजला नाही झाल्या तर पर्याय मार्ग त्यांनी सांगितले खाजगीमध्ये जाऊन करा. कसं आहे माहिती आहे का, रक्ताचं प्रमाण कमी आहे म्हणून सांगितलंय, आहार वाढवायला सांगितलाय. जे काय असेल ती तुम्हाला सलाईन त्यातनं इंजेक्शन ती त्यातनं तर देतूच म्हणली ती. मग बघू बोलवले आपल्याला 10 दिवसानं अजून, पण त्या 10 दिवसानं कशा पाय बोलवलंय. हाय ह्या गोळ्यावर जर कव्हर झालं गोळ्या पण तर 10 दिवसानं हाय ही टेस्ट करायची गोळ्या आहे. पण दिले त्या. पण मला सांगितलंय आहारात तुम्ही बीट, शेंगदाणे, काय असेल ते गूळ, बरं खजूर, काळं मनुकं असलं खावं म्हणून सांगितलंय. मी काय ते खाते, पण त्याच्यातनं पण काय राहिलं असेल तर आपण खजूरनं काळं मनुकं तेवढं ती पण ह्याने जाताना घेतो म्हणले. तर मग काय करायचं, थोडा आहार पण वाढवायचा. ती म्हणली ती तुम्हाला जर त्यातनं पण नाही कव्हर झालं तर इथं या आपल्या दवाखान्यात, तिथं मग सलाईन लावतो, त्याद्वारे तुम्हाला ती काय असेल रक्तवाढीची इंजेक्शन काय असेल ती तुम्हाला देतो. पण त्यातनं पण डॉक्टर काय म्हणलं मला की तुमचा नॅचरली रक्त जेवढं वाढवता येईल तेवढं तुम्ही वाढवा. म्हणजे कसं आहार चांगला घेतला, उत्तम घेतला तर तुम्हाला ही त्रास होणार नाही आणि रक्त पण आपोआप वाढत. 8 ग्रॅम म्हणजे आपल्याला कमी आहे ना. त्याच्यासाठी जेवण केलं का थोडं हालचाल झाली पाहिजे. हालचालीचा विषय नसतो. हे अन्न पचन होत नव्हतं त्यामुळे तर ही प्रॉब्लेम आहे. आणि चहा जेवढा बंद करशील तेवढा फायदा होईल. बोलून बोलून सांगितलं कोरा चहा प्यायल्या उलट्या व्हायच्या बंद झाल्या. मला कसं आहे माहिती आहे का, ही असं उभं राहिलं जास्त वेळ का चक्कर येते, चक्कर पण येते आणि उभं राहा वाटत नाही जास्त वेळ मला. मी कुठं पण जाऊ द्या थोडं घेऊन टायमिंग मी बसते. मग बस की, चांगली सावली आहे रोडच्या कडेला आणि दवाखान्यात आलोय आपण, त्यामुळे काय अडचण नाही. अडचण आहे आता मला. एक तर काय म्हणते ती, मला वाटायचं माझ्यात रक्त जास्त आहे, पण तसं काय नाही, रक्त नाही माझ्यात जास्त. ज्यावेळेस आपण टेस्ट केली म्हणजे असं तब्येती बघून माणसाला वाटते की असं व्यवस्थित ठणठणीत, पण तसं काय नाही. ज्यावेळेस मला चेक करायला लागलं की बस वाटाना, बेचैन वाटायला लागलं, त्या डोळ्यापुढं अंधार यायला लागली, त्यावेळेस मी ओळखलं. म्हणजे दवाखान्यात गेले मला त्या मॅडमनं काय सांगितलं टेस्ट कर म्हणून. टेस्ट जी केली त्याच्यावर आपल्याला लगेच निदान पण कळलं है ना. तरी अजून 2 टेस्ट राहिले त्या, तर 2 टेस्ट आणि ही आपल्याला जी टेस्ट असते त्या सोनोग्राफी व्यवस्थित रिपोर्ट लागते तर त्या डिलिव्हरीच्या वेळेस टायमिंगला आपल्याला डिलिव्हरीला ते उपयुक्त येतं. पण आहार घे सांगितलंय म्हणल्यावरती एक योग्य आहार घ्यावा लागणार. तुम्ही म्हणताय ती चहा कमी करावं लागेल मला. अहो चहा पिलं का जेवण किती वाजता, 1 वाजता. मग आम्हाला पण जेवण कितीला, 1 वाजता. अशानं माणसं सुधारते ती काय चहा पिऊन. म्हणून तर बोलत असतो स्वयंपाक लवकर झाला पाहिजे. 9 वाजता जेवण केल्यावर चहाची काय गरज आहे हो. बरं तुम्हाला काय कुठं पण चुका काढायच्या करतो आपण, कुठल्याच ठिकाणी कुठं. अरे सांगून बोंबलून किती जरी डोकं आपटलं तर आपण सुधारत नाही म्हणल्यावर काय आता राहिलंय. बोलून बोलून लापाट झाल्यावर झालंय सगळं. चहा पिऊ नको, चहा पिऊ नको, प्यायल्यानं चहा प्यायचा म्हणजे ही कसलं एक टायमाचं अन्न वाजतंय. अरे ते सगळं नॉर्मल आहे, फक्त आपल्याला काय रक्त तेवढं वाढवावं लागणार आहे. आणि जे काय असते आपल्या 2 टेस्ट ती काय आपल्याला एवढं माहीत नाही त्या टेस्टमधलं, मग ती तेवढ्या
नाही झाल्या सरकारीमध्ये तर आपण काय करूया, जे काय असेल ते खाजगीमध्ये करून घेऊया. करायला मी नाही म्हणलं नाही, पण जेवण केलं का, व्यायाम पाहिजे, चाललं पाहिजे, थोडं रानातलं काम केलं तर तब्येत सुधारते ना. सुधारते म्हणजे काय, व्यायाम झाला का अन्न भूक वाढते, भूक वाढली का आपोआप जेवण वाढतं, आणि तुम्ही जेवण कसं वाढलं का बोलता हो? मला एकतर मी तुम्हाला काय म्हणलं, मला थोडं थकलेवणी होतं या, घाम येतोय म्हणलं होतं ना तुम्हाला. मग मी आणलंच की दवाखान्यात. आता काय, दवाखान्यात आणलं, टेस्ट केली, खाजगीत पैसे जातात म्हणून सरकारीत केली. आता इथनं जायचं, दाखवायचं आपल्या डॉक्टरला, फॅमिली डॉक्टर आहेत ज्यांच्याकडे ट्रीटमेंट आहे, शिवाय आपलं ती सांगतील ना की बाबा काय करावं लागेल काय नाही. आता इथून आपल्याला ते डॉक्टरकडे जाऊन त्यांना दाखवून मग तिथनं पुढं परत मग घरी जावं लागेल. घरी तर जावंच लागणार आहे. तरी लवकर आलोय की, कारण दवाखाना बंद होतो, नंतर जेवणाचं ते टायमिंग असतं, म्हणून लवकर येऊन काय असेल ते टेस्ट केल्या. आता काय करा, जाताना गुळ घे, तेवढा लाडू करते, शेंगदाण्याचे लाडू कर की. गोळ शेंगदाणे जरी भाजून खाल्लं तरी चालतंय, आणि लाडू केलं तरी ते अतिउत्तम. लाडूच करून ठेवते, रोज एक खायचा होईना. सकाळ उठल्या खाल्लं तर ती मानवतं शरीराला, चहा प्यायच्या अगोदर. खाय येईल, आता इलाज नाही, कारण एवढा त्रास होतो या. ज्यावेळेस रक्त चेक करायला घेतलं, असं आई ग म्हणूनच तोंडात ना आलं, कारण टोचलंच एवढ्या घरात हो. तरी इथं रक्त काढून घेतलं नाही इथनं. तिथनं काढायला ती टेस्टच होत नाही, ती घेते ती. आता म्हणलं ती तर घ्यायला लागलो ना, मला तर काहीच कळत नाही. हाय त्याच्यावर पण दणका आहे. आता हिथं झालं नाही त्या म्हणल्यावर ती डॉक्टर काय सांगते तर बघून मग खाजगीत जर करायचं झालं तर तिथनंच काढावं लागणार आहे, पर्याय मार्ग नाही. कळलं का? कळले की. म्हणून ह्याच्यासाठी अगोदरपासून म्हणत होतो, वरडत होतो, सांगत होतो. जीव आता तोडून ही जरी सवय सांगितलं तरी वाढवण्यापेक्षा आपलं आहारच घेऊया. आहार काय, चहा प्यायचा कचकटून आहारच आहे चहा म्हणजे एक प्रकारचा. तुम्ही काय सारखं कशी प्रॅक्टिस करत असतो? झाले की आता टेस्ट ती झाली, यार, त्या प्रत्येक काय वेळेस असेल ती किती गोळ्या दावा- ती दिल्या, त्या गोळ्या काय ती काय आपण वाढवू की ते मी आपलं. खातो की गोळ्या जेवण केल्या काय व्यवस्थित तुम्ही खाता? टायमिंगला. रोज मला मेडिसिन आहे, रोज मी औषध आहे नाही, मीच खातो. जेवल्यानंतर मी खाते. उगा तुम्ही तसलं मला तुम्हाला माहित नसतं बघा, उगाच काहीतरी नाही तुला राखणच बसतो की आता येत पुढं. मग कसं मग पंचे बोलता उगाच. मोगम पंचे घरात पडले त्या गोळ्या म्हणूनच म्हणलंय. पडले त्या म्हणजे खाऊनच राहिलेले इथे ना. तसं काय रोज खाल्ल्या असत्यात, किती दिवसाच्या गोळ्या देते ती मला माहित आहे की. नाही. रोज 3 खाल्ल्या महिन्यापासून गोळ्या खायला सांगितले होते, आपण 5व्यापासून चालू केले होते. त्यामुळं 2 महिने इकडं तिकडं गेलं, त्यामुळं काहीतरी कमतरता राहिली असेल. आता इथनं कव्हर करायचं, सुधरून राहायचं आपलं काम आहे. ते आपलं नाही, तुझं काम आहे. आपलं काय काम नाही. बरं माझं आहे, मला त्रास हा. होतोय, माझी मी बघते. मला आता सुद्धा तुम्हाला बोलू वाटत नाही, पण काय मी कुठं म्हणलंय मला बोल. झोप की निवांत, गार सावली हाय व्यवस्थित मध्ये. खरंच काम केल्याने दमली ना, रानात खुरपून आली एकरभर रान सकाळ सकाळ जाऊन. सकाळी दवाखान्यात येताना पण मला घामाले होत होतं. मला वाटलंच तरी म्हणजे माझ्या शरीरात काहीतरी कमतरता आहे अरे का? म्हणून हिंडायचं नसतं, फिरायचं नसतं, सांगितलं तर पाणी बाततं इकडं तिकडं. अहो पण काय त्यानं रक्त कमी होतं का? अगं पोटाला शरीरात अन्नच भेटत automatic नसतं ग असतं. त्या टायमिंगला. आपल्याला काय चहा 2-3 टाइम झाला का परत काय भूकच लागत नाही. मग अन्न कशाला? अन्न खाल्लं तर रक्त वाढेल ना. रक्तवाढीची गोळी खाल्ली तर कशातनं वाढणार आहे? पोटाला अन्न खाल्लं दचकावून, गोळ्या खाल्ल्या रक्तवाढीवरली बाबा कॅल्शियमची. तुमचं म्हणणं काय आहे? चहा पिती म्हणून भूक लागत नाही, भूक लागत नाही म्हणून अशक्तपणा रक्त येणार. वाढवणार. हा, जेवणच जात नाही तर कशाला? अशक्तपणा येणारच, साहजिकच आहे. चला बरं घेऊया गोळी येणं, जाऊया घरला. शिरडा अजून आहे ती रानात बांधलेली, बदलून बांधायचं आहे, त्यांना पाणीही बघायचं आहे. चला